हाय, माझं नाव आहे प्रदीप प्रभू आणि मी राहायला सध्या आता कॅनडामध्ये आहे. आणि माझा दोन्ही पायाला गुडघ्यानं ऑस्टिओआर्थरायटिसचा प्रॉब्लेम झालं होतं. त्याच्यामुळे मला चालवायला खूपच त्रास व्हायचा आणि मी खूप वेगळे औषधी गोळ्या घेत होतो एवढे दिवस. आणि मी विचार केला की काहीतरी अल्टरनेटिव्ह थेरपी फाइंड आउट करायला पाहिजे, त्याच्यामुळे मला थोडं त्रास कमी होईल. तर मी ऑनलाईन रिसर्च केला आणि मला एक आनंद कुंज भेटलं आणि मी इथे साहेबांसाठी गोष्ट केली आणि मी आलो इथे आणि 15 दिवस इथे मी राहिलो आहे आणि मला एकदम चांगलं वाटते. आता आज 15th डे आहे आणि मी असंच फिरू शकतो, काठी नाही घेतो. पण अजूनपर्यंत मी असं सांगत नाही की मी 100% क्युअर आहे. पण एक गोष्ट ह्याच्यात ठीक झालेली आहे की मला त्याने ट्रीटमेंट जी दिली की 9 दिवसाचा उपवास आणि शिवामृत त्याच्याबरोबर. तर मी हे पुरं केलं आणि मला आता असं वाटतं की तेव्हा टोटल टॉक्सिन्स जे बॉडीमध्ये होते ते टोटली टॉक्सिन्स पुरं गेलेले आहेत, डिटॉक्सिफाय झालं आणि त्याच्यानंतर स्लोली मला पायाचं इम्प्रूव्हमेंट दिसत आहे. आणि मला असं वाटते की त्यांनी मला एक प्रोग्राम करून दिलेले आहे आता की ह्याच्या पुढे मी काय करायचं आहे 15 दिवसाचं आणि मी ते फॉलो करणार आहे. ते जेवढं की 1 महिना ते 2 महिने जे दिलेले आहे ते आणि सात्विक आहार मोस्टली आणि जे पण दिलेले आहे ते फॉलो करतो. आणि मला असं 100% गॅरंटी आहे की मी चालवू शकेल पहिल्यासारखं. ओके. आणि इथे आनंदकुंजचं मी गोष्ट करायला सांगितलं तर इथे खूप चांगलं फॅसिलिटी आहे यांची आणि ते ट्रीटमेंट जे हे फॉलो करतात टोटली नॅचरल ट्रीटमेंट आणि ह्याच्यात काही हे नाही. मी इथे आल्यापासून एक गोळी पण घेतला नाही आहे. टोटली द डे 1 पासून मी गोळी सोडून दिली होती आणि आजपर्यंत मी कुठलीही गोळी घेतली नाही. ह्यांचंच फक्त ट्रीटमेंट जे आहे तेच करत आहे, जे योगा आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि त्याच्यानंतर त्यांची जी मालिश आणि जी अर्थची जी हे जे आहे ते विधी जी आहे ती सगळी फॉलो करून मला खूपच आता हे चांगलं वाटते. आणि मी हे सगळ्यांना सजेस्ट करतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, हे नॅचरोपॅथी इथे स्पेशली आनंदकुंजमध्ये ह्यांचं मोस्ट थेरपॅटिक वे हे डील करत आहेत आणि ह्याने हे लोक जे तऱ्हेचे मॉनिटरिंग करतात, मी खूपच आभारी आहे. ओके.